शेतकरी बंधूंनो, मी किरण शवाळे आणि आज आपण बघू शकता की आपली ही जी बाग आहे तैवान पिंकची साधारण ह्याला 8 वर्ष कंप्लीट झालं आहे आणि आपण त्याचं आता आज खत व्यवस्थापन चालू आहे। तुम्ही बघू शकता की सध्या आपलं मळी भरायचं सुद्धा काम चालू आहे। प्रत्येक झाडाला आपण साधारण एक गमेलं मळी, साधारण 1 गमेलं शेणखत आणि तुम्ही बघू शकता आपण असं बेसल डोस सुद्धा घालायचं काम चालू आहे। तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खतं मिक्स केलं आहे। तुम्ही ते मागल्या व्हिडिओमध्ये बघू शकता आपण सगळे मिक्स केलेलं। आपण प्रत्येक झाडाच्या दोन झाडाच्या मध्ये तुम्ही बघू शकता आपण त्याचा खड्डा खोदला आहे। त्याच्यामध्ये शेणखत, कोंबडी खत आणि वरखत हे सगळं टाकून त्याच्यामध्ये आपण सगळं मिक्स करणार आहे। तुम्ही बघू शकता सध्या आपण ह्या झाडाला साधारण 8 ते 10 दिवस आपण ह्याला ताणाव सोडला आहे। कारण की ताणाव ह्याच्यामुळे सोडायचं की आपला जो जुना पाला आहे हा पडणं गरजेचं आहे। त्यामुळे काय शेतकरी बंधून ताणा न सोडता बाग छाटत असतात, त्यामुळे त्याला जास्त फुटवा निघत नाही। त्यामुळे आपण ह्या बागेला साधारण 8 ते 10 दिवस ताणाव सोडतो। कारण ताणाव सोडल्यानंतर जो बी झाला जुना पाला आहे हा पूर्ण सगळा ड्रॉपिंग होतो आणि आपण छाटणी केल्यानंतर त्याला पाला राहत नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त नवीन फुटव्या येतात। तुम्ही बघू शकता की आपण प्रत्येक झाडामध्ये किती सध्या शेणखत भरलं आहे। साधारण आपली हे जे लागवड आहे हे 10 फूट बाय 4 फूट आहे आणि हे 4 फुटाच्या मध्ये आपण साधारण हे झाड पूर्ण खड्डा खोदला आहे। त्या झाडामध्ये आपण साधारण 1 घमेलं शेणखत, त्याच्यामध्ये 1 घमेलं मळी आणि त्यानंतर आपण साधारण 700 ते 800 ग्रॅमपर्यंत बेसल डोस टाकला आहे। हे टाकल्यानंतर आपण हे सगळं पूर्ण मिक्स करणार आहे। त्याच्यानंतर आपण हे सगळं पूर्ण ह्याला झाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर पूर्ण पातळाचं मल्चिंग करणार आहे आणि त्यानंतर 2 झाडाच्या मध्ये आमचं एक ड्रीप आहे। 2 झाडाच्या मध्ये शेणखत, कोंबडी खत, वरखत टाकून त्यानंतर आम्ही हे त्याचं ड्रीप लावून त्या ठिकाणी त्याला पाणी देणार आहे। तुम्ही बघू शकता की आपल्या आता छाटणी चालली आहे आणि पुढं छाटणी चालत असताना आपण त्या मागं शेणखत टाकत आहे। आपली ही जी बाग आहे ती साधारण आपण गेल्या वर्षी ह्याला पूर्ण हार्ड छाटणी केली। तुम्ही बघू शकता पूर्ण आपण त्याला हार्ड छाटणी केली, त्यानंतर ह्याला नवीन ब्रँचेस आले आहेत। तुम्ही बघू शकता हे बघा आपण हे बागेला पूर्ण हार्ड छाटणी केली आणि हार्ड छाटणी केल्यानंतर आपण त्याला नंतर आता हे पूर्ण आपलं हे परत आपलं आता रिछाटणी चालू आहे। छाटणी तुम्ही बघू शकता की आपण हार्ड छाटणी केल्यानंतर त्यावरून त्याला साधारण 4-4, 5-5 फुटवे आले। प्रत्येक फुटव्या म्हणजे हार्ड छाटणीनंतर आपण साधारण प्रत्येक फुटवा हा साधारण 5-5 इंचपर्यंत आपण सगळा टुला आहे। 5 इंचापासून त्याला नवीन फुटवा येणार आणि त्याला नवीन फळ लागणार। तुम्ही बघू शकता छाटणी ह्या पद्धतीने आपण सगळं पूर्ण मॅनेजमेंट करतो। बागेला जो शेतकरी त्याचं प्रॉपरमध्ये काम करेल, जो शेतकरी त्याला बागेचं A to Z पर्यंत जो काम करेल तो सक्सेस आहे। त्याच्यामध्ये लागणारी तुम्हाला माहिती, मार्गदर्शन, सपोर्ट, मॅनेजमेंट, ज्या शेतकऱ्याला जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही समक्ष आमचा प्लॉट बघून तुम्ही त्याची माहिती मार्गदर्शन करू शकता। ज्या शेतकऱ्यांना लागणारी पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही समक्ष आमचे बागा बघा आणि समक्ष तुम्ही माहिती घेऊ शकता तुम्हाला। कारण की शेतकरी बाग तर लावतात पण मॅनेजमेंट अभावी शेतकरी त्याच्यामध्ये काय शेतकरी फेल जातात। त्यामुळे पेरूच्या बागेमध्ये जो शेतकरी प्रॉपरमध्ये काम करेल, प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट करेल असा शेतकरी त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो। कारण की हे जे पेरूचे उत्पन्न हे खूप सोपं आहे साधारण, त्यामुळं जास्त काय असं ते रॉकेट सायन्स नाही, पण थोडंसं त्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही समक्ष आमच्या बागा बघून त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं हे तुम्ही बघू शकता। हे बागेला साधारण आता 8 वर्ष कंप्लीट झाला आहे। आम्ही गेल्या वर्षी हार्ड छाटणी केली आहे त्यामुळे आता नवीन फुटवा, नवीन त्याचं उत्पन्न, नवीन त्याच्या प्रकारे पूर्ण तुम्हाला त्याचं बाग देऊ शकता। साधारण तुम्ही बघा बागेची हाईट किती आहे, साधारण बागेची हाईट 10 फुटापर्यंत झाली आहे, पण आपण त्यानंतर बी बाग पूर्ण साधारण 4-4.5 फुटापर्यंत त्याला आपण हाईट मेंटेन ठेवली आहे। कारण जास्त वर जर फळ लागलं तर त्या फळाची साईज होत नाही, त्यामुळे जितकं तुम्ही त्याला बाग असं मेंटेन ठेवता तितकी त्याला साईज होती। आणि ज्या कोणाला शेतकऱ्यांना जर खात्रीशीर त्याची रोपं पाहिजे आहेत, ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला लागणारी माहिती, मार्गदर्शन पाहिजे आहे, त्यांनी समक्ष बागा बघा आणि समक्ष माहिती घ्या। जय हिंद, जय किसान।